धुळे जिल्ह्यातील साक्री येथे राहती झोपडी आगीत नष्ट केल्याचा खोटा दावा बनावट सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आलाय। जी झोपडी उद्ध्वस्त झाली ती कोणीही सध्या राहणीमानासाठी वापरत नव्हती, ही वस्तुस्थिती आहे। ते खूप आधी तिथे राहायचे। आता त्या कुटुंबातील दोन्ही भावांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे। कुटुंबातील दोन्ही भाऊ कायमस्वरूपी घरकुल योजना शासनाच्या शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत। ज्या ठिकाणी शासकीय रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे त्या जागेत रिकामी झोपडी होती। सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून हेही लक्षात येतं की व्हिडिओ रेकॉर्डर जाणून बुजून त्यांना काही वाईट हेतून काही शब्द बोलण्यास सांगत आहेत, वदवून घेत आहेत, जे वास्तविक सत्य नाही। ग्राउंड रियालिटी स्पष्टपणे दाखवते की ते सत्यस्थितीत बेघर नाहीत, तर त्यांच्या शासनाच्या शबरी घरकुल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घराचा लाभ मिळाला आहे। तसेच आगीचा व्हिडिओ 9 ऑगस्टचा नाही तर त्यापूर्वीचा जुना आहे। MDTV न्यूज ब्युरो रिपोर्ट। आम्हाला सरपंच इथे खाली करायला तेव्हा ती जागावर आम्हाला 4 महिना पहिला सरपंच सांगितलं आलंय तर बुवा घरकुल तुम्हाला मंजूर होईल झालंय, त्या खात्यावर पैसा पडी झालाय तर तू मग ते घर बांधल्या तर ते मुख्यमंत्रीनं आले कार्यक्रम मध्ये अडचण राहिली तर तेव्हा आम्हाला सहकुशी ती खाली करेन आम्हाला आणि दुसरीकडे सोयी कर द्यायला। पण हे राजनीती करणारा लोक ते व्हिडिओ व्हायरल करेल असत तेव्हा उलटा आम्हाला मुख्यमंत्री असं आम्हाला बरंच असं खुशीच आहे बुवा आम्हाला मुख्यमंत्री ना बा पहिले गाव आम्हाला सरपंच आल्यावर आम्हाला पुरा भरोसा आहे तर बुवा आम्हाला बरं तेव्हा भरोसा करेन आम्हाला आहे करणार राजनीतीवाला काही व्हिडिओ होणारे नाही करणार असत तर तेव्हा आम्हाला काय राजकारण करणार काय काम नाही आम्हाला। आम्ही सर्व आदिवासी आम्हाला मुख्यमंत्री तेव्हा आम्हाला तो दिवस आम्हाला दिवाळीसारखा म्हणाले।